मित्रांनो, मुंबईतून ठाकरे पर्वाला अखेर झाली सुरुवात. एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीस यांना अखेर मुंबईतून घाम फुटला. मुंबईसह महाराष्ट्र आणि महाराष्ट्रासह देशभरामध्ये ठाकरेंच्या, शिवसैनिकांचा आणि यूथ संपूर्ण जेनजींचा ठाकरेंच्या पाठीमागे राहण्याचा सर्वात मोठा निर्णय. मित्रांनो, महाराष्ट्रात ठाकरे पर्व झालं सुरू. आता थेट सत्तांतर. आमदारांची, खासदारांची लगबग ठाकरेंच्या दिशेनं. सुप्रीम कोर्टाचा निकाल देखील अवघ्या काही दिवसांवरती आला असताना मुंबईमध्ये वाढल्या महत्त्वपूर्ण हालचाली. मित्रांनो, बातमी ही महत्त्वाची आहे. ज्या बातमीकडे सध्या देशाचं लक्ष होतं. केंद्रीय पातळीवरती उद्धव ठाकरेंना नमवण्यासाठी, ठाकरेंची शिवसेना संपवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न केले गेले. मात्र आज जर तुम्ही मुंबईमध्ये प्रचंड गर्दीचा विक्रम पाहिला असेल तर या विक्रमाला गवसणी घालणारे दोनही मराठी नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज प्रचंड विक्रमी गर्दी मुंबईत करून दाखवली. या गर्दीचा थेट केंद्र सरकारला, नरेंद्र मोदींचा, अमित शहांना इशारा आहे. त्याच प्रकारे महाराष्ट्रात देखील देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला थेट इशारा ठाकरे बंधूंनी मुंबईतून दिला आहे. आणि हीच ताकद मित्रांनो आगामी काळात खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढे जाणार असल्याचं ठाकरेंनी म्हटलं आहे. आज मुंबईत गर्दी किती होती असं जर विचारलं गेलं तर अशी गर्दी कधीच नव्हती असं उत्तर सध्या प्रत्येकाच्या तोंडातून समोर येऊ लागलं आहे. याचा अर्थ मित्रांनो, राज्यात पर्वाला सुरुवात झाली आहे. राज्यात ठाकरे आरंभ सुरुवात झाला आहे. राज्यात पुन्हा एकदा सत्तेच्या सुरुंगाला सुरुवात झाली आहे. आणि याचं निमित्त म्हणजे ठाकरे बंधूंनी आज घेतलेला मुंबईतील महामोर्चा. मित्रांनो, केंद्रामध्ये सध्या उद्धव ठाकरेंनी संपूर्ण विरोधी पक्षांना एकत्र आणलं. देशात सगळे विरोधी पक्ष झोपले असताना उद्धव ठाकरेंनी सर्वांशी कॉन्टॅक्ट करून अभिजित दिपकेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची विनंती केली आणि देशात भलं मोठं आंदोलन उभं राहिलं. आणि तशाच प्रकारे महाराष्ट्रात आपल्या विरोधी पक्षांना एकत्र केलं. मात्र विरोधी पक्ष जरी एकत्र नसले आले तरी देखील ठाकरे बंधूंनी मुंबईमध्ये जशा प्रकारे गर्दी केली ती गर्दी तुफान होती. त्या गर्दीचा विक्रमी असा नोंद घेतलेला आहे, ती जगाने नोंद घेतली. अशा प्रकारची गर्दी मुंबईत पाहायला मिळाली. मित्रांनो, या गर्दीचा विक्रम सगळीकडे दादर, शिवाजी पार्क या भागात अशी प्रचंड गर्दी कधीच अनुभवली नव्हती. शिवसेना प्रमुखांच्या सभेला जमणारा शिवतीर्थावरील जनसागर, त्याचंच काही प्रतिरूप सध्या आज या आंदोलनाच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालं. म्हणजे ठाकरे ब्रँडला कमी लेखणं सरकारला आता महागात पडतं आहे. म्हणजेच मित्रांनो, येणाऱ्या 2029च्या विधानसभा निवडणुकींचं रणशिंग फुंकत आहेत ठाकरे बंधू. आणि या ठाकरे बंधूंच्या रणशिंग फुंकण्याने मात्र भाजप शिंदे सेनेची वाट आणि त्यांची बिकट अवस्था होणार ही मात्र काळ्या दगड्यावरची भगवी रेघ असल्याचं सध्या शिवसेनेचे काही नेते म्हणत आहेत. याच पार्श्वभूमीवरती सत्ता बदल, महाराष्ट्रात केंद्रात सत्ता बदल होतोय. सत्ता बदल झाल्याच्या नंतर आपल्याला कुठं राहावं लागेल, आपल्याला कोणाकडे जावं लागेल अशी चलबिचल काही आमदारांच्या मनामध्ये सुरुवात झाली आहे. ही चलबिचल होणं साहजिकच आहे, कारण की भ्रष्टाचाराने बरबटलेले काही नेते यांना मात्र ठाकरे आपल्या शिवसेनेत पुन्हा घेणार नाहीत. ज्यांनी ठाकरेंशी बेईमानी केली, ठाकरेंशी गद्दारी केली, अशा एकाही नेत्याला पुन्हा मातोश्रीची पायरी चढवू देणार नाही. हा उद्धव ठाकरे शब्द आजही तोच आहे जो गेल्या 5 वर्षांपूर्वी ठाकरेंनी सांगितला होता. म्हणजे मित्रांनो, ठाकरे शब्दांना जाणणारे आहेत, ठाकरे शब्दाला जागणारे आहेत. यामुळे ज्यांनी ज्यांनी उद्धव ठाकरेंची गद्दारी केली, ज्यांनी ज्यांनी ठाकरेंना संपवण्यासाठी प्रयत्न केले, त्या एकालाही पुन्हा शिवसेनेत प्रवेश दिला जाणार नाही. ही देखील तेवढीच महत्त्वाची बाब आहे. केंद्रात सध्या मित्रांनो, दिल्लीमध्ये सध्या सोमवारी 19 तारखेला हा शिवसेनेबद्दलचा निकाल आपल्या समोर येईल. हा निकाल समोर येत असताना नेमका निकाल कुणाच्या बाजूने लागतोय हे जरी सध्या सांगता येत नसलं तरी उद्धव ठाकरेंची बाजू 80% जड असल्याचं बोललं जात आहे. म्हणजे ठाकरेंच्या बाजूनं निकाल फिरणार म्हणून शिंदे सेनेच्या हातातून धनुष्यबाण चिन्ह, पक्ष चिन्ह देखील जाण्याची शक्यता बळावली आहे. एकतर महाराष्ट्रातील सत्ता जाईल, केंद्रातील सत्ता जाईल, त्यानंतर पक्ष आणि चिन्ह देखील ठाकरेंच्या ताब्यात येईल. अशा प्रकारचे धक्क्यावर धक्के आगामी काळात
विरोधी पक्षाला ठाकरे बंधू देतील, हीच मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली ही सगळ्यात मोठी बातमी तुमच्यापर्यंत. सध्या मित्रांनो आपणास काय वाटते, शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळणार की एकनाथ शिंदेंकडेच राहणार, याबद्दल आपल्या मनात काय आहेत प्रतिक्रिया त्या देखील आमच्यापर्यंत पोहोचवा. महाराष्ट्र वाट पाहतोय पुन्हा एकदा ठाकरे पर्वाची आणि उद्धव ठाकरेंची, राज ठाकरेंची.